श्री स्वामी समर्थ सर्वताईंना स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। हा जो व्हिडिओ आहे तो गेल्या गुरुवारचा आहे। तर गुरुवारची पूजा आहे। गेल्या काही कारणामुळे मला व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करता आला नव्हता। तर खूप छान अशी गुलाबाची फुलं उगवली होती, खूप छान वाटत होती देवपूजा। तर ही जी वेळ आहे ती संध्याकाळची आहे बघा, संध्याकाळचा स्वयंपाक आहे। दुपारी मी आणि आई बाजारात गेलो होतो गोलाईमध्ये। आईला काही सामानाची खरेदी करायची होती, त्यामुळं आई आली होती। तर पनीरची भाजी करायची होती। छान असं पनीर तळून घेतलं आणि मसालासुद्धा सगळा काही तळून घेतला। कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, खोबरं हे सगळं काही होतं ते छान असं तेलात परतून घेतलं आणि आईच्या हातची भाजी खायची होती आज। आईच्या पद्धतीनं आई भाजी करणार होती। मी तर करते, पण मी माझ्या भाजीमध्ये कसं साय टाकते, दही टाकते, पण या भाजीमध्ये आई साय असं दही वगैरे काहीच टाकणार नव्हती। कारण ही गावाकडची लोक असतात ना, हे दही वगैरे असलं काहीच टाकत नाही। माझी तर आई टाकत नाही बघा। खूप छान अशी भाजी केली ती आईनं। अशा पद्धतीनं करून बघा कशी लागते आणि ते कमेंटमध्ये नक्की सांगा। तर यामध्ये टाकलं होतं आईनं खोबरं, लसूण आणि जिरे मोहरीची फोडणी दिली होती। आणि ही जी ताटातला मसाला आहे तो मसाला आईनं, जो खडे मसाल्याचं पॉकेट भेटतं बघा आपल्याला, त्याच्यामध्ये उंची शाजिरे, दालचिनी, कारण आईनं असं खुल्लं आणलं होतं उंची शाजिरे आणि दालचिनी। ती उंची शाजिरे, दालचिनी, परत पुन्हा धने, थोडेसे तीळ असं टाकून हे मिक्सरमधून काढून घेतलं होतं आम्ही। आणि खोबरं आणि लसूण हे अलग काढलं होतं। आणि कांदा टोमॅटो याची ग्रेव्ही मी वेगळीच केली होती, बाजूलाच केली होती। तर सगळं काही असं तेलात सगळ्यात अगोदर टाकलं होतं बघा, खोबरं आणि लसूण टाकलं होतं। त्यानंतर मसाला टाकला आणि त्यानंतर परत पुन्हा कांदा टोमॅटोची जी पेस्ट होती ती पेस्ट टाकली। परत पुन्हा हळद, काळं तिखट, काळा मसाला असतो ना तो मसाला टाकला। पुन्हा पनीर मसाला टाकला, एक सुहाना मसाल्याची पुडी टाकली। आणि त्यानंतर छान असं मसाला बघा शिजवून घेतला तेलामध्ये छान मस्त असं। परत पुन्हा थोडंसं पाणी टाकलं आणि मसाला शिजवून घेतला। ही पद्धत आहे ना, ही माझ्या आईची पद्धत आहे, पण मी पहिल्यांदाच बघितली होती। कारण आईकडे गेलं ना कधी चुलीपाशी मी बसतच नाही। आई कशी भाजी करते ते, गेलं की चुलीकडे जातच नाही मी, गॅसकडं कसलंच जात नाही। आणि आई सगळ्या भाज्या वगैरे आहेत ना ते जास्त करून तर चुलीवरच करते आणि उकळामधलं वाटून करत असते। तर बघा मसाला शिजला होता, छान असं तेल सुटलं होतं। त्यानंतर परत पुन्हा पनीर टाकलं। तर ही सगळी भाजी आहे ना, ही सगळी आईनंच केली होती आईच्या पद्धतीने। आई जसं सांगेल तसंच मी केलं, काय काय टाकायला सांगते तेवढंच टाकलं होतं। पण आईपाशी उभा टाकूनच आज भाजी बघितली। तर छान असं भाजीला तेल सुटलं होतं, भाजी खूप छान अशी झाली होती, चवीला पण खूप मस्त लागत होती भाजी। तर आईच्या हातची भाजी खाल्ली। गावाकडं गेल्यानंतर मी कसलाच स्वयंपाक करत नाही, माझी आईच करते। आईच्याच हातचं मी जेवण करते, कारण जे काय मला खायचं ते मी आईला सांगत असते, मला याची भाजी त्याची भाजी, कारण आईच करत असते। तर बघा मी पण करते, पण इथं आल्यानंतर आईला मी खाऊ घालते। आईनं पहिल्यांदाच माझ्या घरी आल्यानंतर मी भाजी करायला करते म्हणली, आई तुला दाखवते मी कशी करायची ते, म्हणून मी ऐकून शिकून घेतलं। नंतर गावाकडं असताना मी काय करायला आई ती सुद्धा नाही बघत, कारण आई करूच देत नाही माझी। तर सर्वांनी बसून मस्त असं जेवण केलं, आई, मी, माझा मुलगी, मिस्टर सगळ्यांनी बसून जेवण केलं। आणि परत पुन्हा सकाळी आईनं सगळे काही नारळ बघितले तर त्या नारळामध्ये चांगले गुंड झाले होते। मग ते आईनं सगळे काही सोलले, कापले आणि वाळत ठेवले। आणि परत पुन्हा हा जो व्हिडिओ आहे तो शुक्रवारचा सकाळचा आहे बघा। सकाळी आई जाणार होती शुक्रवारी। माझी पूजा वगैरे झाली, चहा पाणी झालं आणि आई लवकरच निघून गेली। आईला 4 चपात्या टाकून दिल्या वडिलांसाठी, वडील होते घरी, वडिलाचा पण डब्बा द्यायचा होता म्हणून हरभऱ्याची डाळ केली मोकळं आणि चपात्या केल्या आणि आईला डबा दिला आणि आई गेली। आणि त्यानंतर मुलांना सुट्टी होती, त्या दिवशी शाळेत गेले नव्हते मुलं, आई जाणार होती म्हणून मुलांनी शाळेला कॉलेजला दांडी मारली। तर हे दोघं दूध आणि बिस्किट खात होते। आणि ही जी वेळ होती ती दुपारची होती बघा। मला त्या दिवशी वैभवलक्ष्मीचा शुक्रवार होता, वैभवलक्ष्मी व्रताचा उपवास होता माझा। आणि मला अर्जंट ब्लाऊजसुद्धा द्यायचं होतं, दिवस मावळला होता माझे सगळे ब्लाऊज व्हायला। तर दिवस मावळला होता आणि मला पूजासुद्धा करायची होती, पूजा मांडायची होती। तर परत पुन्हा सगळं काही आवरलं आणि त्यानंतर माता लक्ष्मीची छान अशी पूजा मांडून घेतली। माझी पूजा मांडली, मी पूजा मांडले, सगळं काही केले आणि दागिन्याची पूजा केली,
स्वामी स्तवन वाचलं, सगळ्या अष्टरूपी अष्टलक्ष्मींचं दर्शन घेतलं आणि दागिन्याची पूजा केली की मिस्टर आले की मग त्यांना म्हणलं आता तुम्ही कहाणी वाचा, मी स्वयंपाक करते, कारण माझा स्वयंपाकसुद्धा बाकी होता. दिवसभर आहे ना मी ब्लाऊज वगैरे शिवायचं होतं, जास्त दिवसभर धावपळ होते, त्यामुळं कसं मला जरा उशीर झाला, त्यामुळे स्वयंपाक झाला नाही. तर मी दिवस मावळायलाच स्वयंपाक करून मग वाचायला बसत असते. पण मिस्टर म्हणले मी वाचतो, जाऊ दे तू स्वयंपाक कर. मग त्यांनी वाचले आणि मी स्वयंपाक केला. शुक्रवारी खूप धावपळ झाली होती, असं वाटत होतं कधी खाली बसेन, कारण कंबर खूप दुखत होती माझी. कारण दिवसभराची जर धावपळ झाली तर कमरेचा त्रास आहे, तर बसावं वाटतं खाली. तर पूजा खूप छान अशी झाली होती, खूप प्रसन्न असं वाटत होतं. आणि त्यानंतर आम्ही सर्वांनी आरती करून घेतली माता लक्ष्मीची. तर बघा, घरामध्ये काही पूजा अर्चा असली तर खूप छान वाटतं. आणि आपण जितकी घरामध्ये पूजा अर्चा करू, मंत्रस्तोत्र म्हणू, तितकं आपलं घर प्रसन्न होतं, पॉझिटिव्ह वातावरण होतं आणि निगेटिव्ह जी काही ऊर्जा असते ती निघून जात असते. तर सर्वांनी आरती झाल्यानंतर मस्त असं प्रसाद घेतला आणि जेवण करून घेतलं. तर असा होता माझा गुरुवारचा आणि शुक्रवारचा दिवस. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक जरूर करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.